शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कराड शहर पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करत 2 सराईत गुन्हेगारांना तब्बल 1 वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही संबंधितांकडून गुन्हेगारी कृत्ये सुरूच असल्याने प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे. हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये शिवसागर उर्फ डोक्या संजय नलवडे वय 30 राहणार मलकापूर तालुका कराड व ऋषिकेश अविनाश सावंत वय 28 राहणार बुधवारपेठ कराड यांचा समावेश आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील या दोन्ही आरोपींवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी प्रशासन आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक DM दराडे आणि त्यांच्या पथकाने प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकारी अतुल मेत्रे यांनी दोघांनाही 1 वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक DM दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्यासह पोलीस हवालदार पाटील, कुंभार, जगताप, स्वामी तसेच पोलीस अंमलदार आनंदा जाधव, धीरज कोरडे, मोहसिन मोमीन, मुकेश मोरे, अमोल देशमुख, निलेश विभूते आणि महिला पोलीस अंमलदार सोनाली पिसाळ यांनी सहभाग घेतला.